शेतकऱ्यांच्या संघर्षानंतर अखेर सरकार झुकलंय। 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर असं सांगताना शेतकरी एकजुटीचा विजय म्हणत प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडूंनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून नागपुरातील आंदोलनाच्या यशाची एक प्रकारे घोषणा केली आहे। झालं असं की दिवाळीचा आठवडा संपताच बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, 7/12 कोरा करा अशी मागणी करत नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलनासाठी पोहोचले। त्यानंतर सरकारने त्यांना चर्चेचं निमंत्रणही दिलं। मग कर्जमाफी संदर्भात मुंबईत अखेर बैठक झाली। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मोठा निर्णय घेतला। ते म्हणजे 30 जून पर्यंत या शेतकरी कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारकडून आंदोलक आणि बच्चू कडूंना देण्यात आलं। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे सरकारने 30 जून पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचं मान्यता केलं। त्यामुळे बच्चू कडूंच्या आंदोलनाला, लढ्याला काही प्रमाणात यश आल्याचं सुद्धा दिसून आलं। पण याच खरं तर यशामागे आणखी खूप गोष्टी आहेत, आणखी खूप डाव आहेत। त्याच डावांविषयी आपण बोलणार आहोत। आता कालच्या बैठकीत एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे। प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला। या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या परदेशींच्याच अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार या समितीला येत्या 6 महिन्यांच्या काळात अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा कालच्या बैठकीत देण्यात आलेत। शेतकरी कर्जमुक्तीसाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन शिफारशी सुचवण्याचं काम समितीला करावं लागणार आहे। आता या समितीत कोण कोण असेल तर महसूल, वित्त, कृषी, सहकार आणि पणन या विभागाचे अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबईचे अध्यक्ष आणि तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी सुद्धा या समितीत सामील करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मात्र प्रतिक्रिया देताना या शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारने जो पूर्णतः गंडवण्याचा विडा उचललाय की काय असं दिसतंय, कारण तेच कळून येत नाहीये। कर्जमाफी संदर्भात अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना शोधण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे। आता ही समिती अभ्यास करून 6 महिन्यांनी सरकारला शिफारशी करेल, मग सरकार निर्णय घेईल। त्यामुळे खरं तर या समितीची गरजच काय? जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची तर सरकारला समिती स्थापन करण्याची गरज काय, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला।